नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा अतिशय सोप्या पण प्रभावी आयुर्वेदिक उपायाबद्दल। तो म्हणजे सकाळ संध्याकाळ चप्पल किंवा बूट न घालता म्हणजेच नंगे पाय गवतावर चालणे। आजच्या भाषेमध्ये याला अर्थिंग किंवा ग्राउंडिंग असे म्हणतात। तुम्हाला माहित आहे का, फक्त नंगे पाय हिरव्या गवतावर चालल्याने ताणतणाव, बीपी, शांत झोप आणि डोळ्यांच्या समस्या कमी होऊ शकतात, तेही कोणत्याही प्रकारची औषध न घेता। चला तर जाणून घेऊया नंगे पाय गवतावर चालण्याचे फायदे। नंबर 1, ताणतणाव व मानसिक शांतता मिळते। जमिनीच्या थेट संपर्कामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, मन शांत होते, चिडचिड, चिंता व अस्वस्थता कमी होते। हा उपाय म्हणजे नैसर्गिक ध्यानच आहे। नंबर 2, डोळ्यांसाठी फायदेशीर। हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्यांच्या नसांना आराम मिळतो। मोबाईल, टीव्हीमुळे येणारी जळजळ व थकवा कमी होतो। दृष्टी कमकुवत होत असेल तर फारच उपयोगी आहे। म्हणूनच पूर्वी लहान मुलांना सकाळी गवतावर चालायला लावले जायचे। नंबर 3, बीपी व हृदयासाठी लाभदायक। नंगे पाय चालल्याने नर्वस सिस्टीम शांत होते। उच्च रक्तदाब असणाऱ्यांना फायदा होऊ शकतो। हृदयाची धडधड संतुलित राहण्यास मदत होते। नंबर 4, झोप न येण्यावर उपाय। अर्थिंगमुळे मेलाटोनिन हार्मोन संतुलित होते, गाढ आणि शांत झोप लागते। वारंवार झोप मोडण्याची समस्या कमी होते। नंबर 5, पायांच्या नसावर व पचनावर परिणाम। पायात असलेले ॲक्युप्रेशर पॉइंट सक्रिय होतात, पचनक्रिया सुधारते, गॅस व बद्धकोष्ठतेत फायदा होतो। नंबर 6, मधुमेह व रोगप्रतिकारशक्ती। पायांच्या नसामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते। रक्तातील साखर नियंत्रणात मदत, शरीरातील सूज कमी होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते। यासाठी योग्य वेळ व पद्धत कोणती? सकाळी सूर्योदयाच्या वेळी उत्तम, 15 ते 30 मिनिटे पुरेसे। स्वच्छ केमिकल मुक्त गवत। फिरल्यानंतर पाय स्वच्छ धुणे। काळजी कोणती घ्यायची? जर पायांना जखम असतील तर करू नका। फंगल इन्फेक्शन असल्यास टाळा। थंडीमध्ये जास्त वेळ चालू नका। मित्रांनो, नंगे पायाने गवतावर चालणे हा एक सोपा, सुरक्षित आणि मोफत आयुर्वेदिक उपाय आहे। प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रकृतीसाठी, आपली प्रकृती नीट राहावी यासाठी जागरूक असतो। आपण सुद्धा जागरूक राहा। जो मन, शरीर आणि डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असा हा नंगे पाय गवतावर चालणे हा एक चांगला उत्तम उपाय आहे। आपण अवश्य कराल। आपल्या जवळपास गार्डनमध्ये जर लहान असेल, हिरवा गवत असेल, त्या गवतावर आपण नक्कीच फिरावं आणि याचा लाभ घ्यावा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.